हे बंद रेशमाचे भाग 14. येणारी जाणारी माणसं आनंदाने नेहाकडे बघून हसत होती. नेहाला सगळे ओळखत होते, पण आनंदला सगळी पहिल्यांदाच पाहत होती. त्यामुळे ती त्याच्याकडे पाहत हसत होती. आलेले ढग मध्येच बाजूला होत होते, तर पुन्हा काळोखी करत होते. पावसाचे टपोरे थेंब हळूहळू पडायला सुरुवात झाली. नेहा आणि आनंद भरभर चालू लागले, पण तोपर्यंत पावसाची मोठी सर आली आणि दोघेही भिजू लागले. आजूबाजूला वस्ती होती, पण ती पाऊलवाटेपासून जरा लांब होती. त्यामुळे त्यांना कुठेच आडोसा मिळेना. दोघेही तसेच भिजत घरी आले. आनंदने आपल्या जवळच्या किल्लीने घराचे दार उघडले. दोघेही चिंब भिजले होते. नेहा तर कुडकुडत होती. घरात आल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. आप्पा गडी माणसाकडून त्या घराची साफसफाई करून घेत होते, पण आता बऱ्याच दिवसात तिकडे कोण आलं नव्हतं. त्यामुळे घरात जिकडे तिकडे धूळ साठली होती. आनंदने हॉलमधली एक खुर्ची पुसली आणि त्यावर नेहाला बसायला सांगितलं आणि बाकीच्या घराची स्थिती बघायला आत गेला. बाहेर देखील चांगलंच अंधारून आलं होतं. पावसाचा जोर वाढला होता. विजा चमकत होत्या आणि गडगडाटही सुरू झाला होता. हॉलमध्ये बसलेली नेहा त्या आवाजाने घाबरत होती. तितक्यात लाईट गेली. त्यामुळे ती अजूनच घाबरली. आनंद आनंद कुठे आहात तुम्ही? मला फार भीती वाटते. प्लीज लवकर या, ती ओरडत होती. आनंद होता त्याने तिचा आवाज ऐकला आणि काळोखात शोधत तो बाहेर येऊ लागला. नेहा, मी येतोय बाहेर, थांब तिथेच. कुठे जाऊ नकोस, तो बाहेर येता येता तिला सांगत होता. हो, मी आहे इथेच, पण तुम्ही लवकर या, ती घाबरून म्हणाली. इतक्यात वाऱ्याच्या झोताने समोरचं दार उघडलं गेलं आणि एक थंडगार वाऱ्याची झुळूक तिच्या अंगावरून गेली. तसा तिच्या अंगावर रोमांच उठले. आधीच भिजल्यामुळे ती थरथर होती. तोपर्यंत आनंदही बाहेर आला. त्याने अलगद तिचा हात पकडला. नेहा, मी आहे इथे, घाबरू नको. आपण मेणबत्ती आहे का बघूया या घरात कुठे. थांब, मी मोबाईलची बॅटरी चालू करतो, तो म्हणाला. तेवढ्यात मोठा आवाज झाला आणि वीज चमकली. नेहाने घाबरून आनंदला घट्ट मिठी मारली. आनंदनेही तिला मिठीत घेतलं. नेहा, मी आहे इथेच, तुझ्याजवळ, घाबरू नको, तो तिला शांत करत तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. तरीही ती त्याला चिटकून उभी होती. भीतीने तिने डोळे मिटून घेतले होते. तिचं असं लहान मुलासारखं वागणं पाहून त्याला हसू आलं. तो धीर देत तिला शांत करत होता आणि हळूच तिला आपल्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करत होता. खरं तर त्याला वाटत होतं, इतक्या लांब ज्यासाठी आलो, ती नेहा आपल्या जवळ आहे. खरंच आपण प्रेमात पडलोय तिच्या, ही जाणीवच त्याला सुखावत होती. या अशा बेधुंद वातावरणात तिला आपल्या मनातलं सांगावं असं त्याला वाटलं. पण आजपर्यंत आपण नेहाला कोणतंच सुख दिलं नाही, पण तिनं मात्र आपली कायम साथ दिली. त्यामुळे तिला प्रेमाची कबुलीही तिच्या छान सरप्राईज प्लॅन करून द्यायची, असं त्याने मनोमन ठरवलं. तेवढ्यात पुन्हा एकदा मोठ्याने वीज कडाडली आणि आनंदपासून बाजूला होत असलेली नेहा त्याला अधिकच चिटकली. तुम्ही प्लीज जाऊ नका मला सोडून, मला अंधाराची खूप भीती वाटते, ती म्हणाली. हो डिअर, मी कुठेही जात नाही तुला सोडून कधीच. आय लाईक यू नेहा. नेहा, मला तू खूप आवडतेस, असं बोलून आनंदने मिठी घट्ट केली. मुसळधार पडणाऱ्या पावसाने आणि त्यामुळे आलेल्या गारव्याने नेहा आणि आनंदला अधिकच जवळ आणलं होतं. हा क्षण इथेच थांबावा असं दोघांनाही वाटत होतं. थंडीने कुडकुडणारी नेहा आनंदच्या मिठीत शांत झाली होती, पण तरीही बाहेर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे दोघांच्याही अंगावर शहारे येत होते. आनंदने तिला हलकेच बाजूला केलं आणि मोबाईलच्या उजेडात जाऊन आधी दार लावून घेतलं. दोघेही मगाशी भिजले होते, त्यात लाईट नाही, त्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मोबाईलच्या उजेडात त्याने मेणबत्ती शोधली. तोपर्यंत त्याने नेहाला हॉलमध्येच खुर्चीवर बसवून ठेवलं. या अशा पावसात आल्याचा चहा मिळाला असता तर, आनंद विचार करत होता. तर दुसरीकडे नेहा लाईट लवकर येऊ दे म्हणून देवाकडे विनवण्या करत होती. मेणबत्ती लावून आनंदने नेहाच्या समोरच्या टेबलवर ठेवली आणि तोही तिच्या बाजूला येऊन बसला. काय मस्त वाटतंय ना या अशा वातावरणात, बाहेर मस्त पाऊस, हा गारवा आणि फक्त आपण दोघेच, तो म्हणाला. त्यावर ती लाजली. आपण मस्त चहा करायचा का? आम्ही कॉलेजला असताना अशा पावसात मुद्दाम भिजायचो आणि कॉलेजच्या टपरीवरचा फर्स्ट क्लास चहा आणि कांदा भजी, आहा, आनंद म्हणला. हो, केला असता, पण सामान कुठे चहाचं? इथे काय शिल्लक असेल असं वाटत नाही मला,
ती म्हणाली. यावर आनंदला आठवलं, लग्नाच्या वेळी घरात बऱ्यापैकी किराणा सामान भरलं होतं. नेहाची इकडे जेवण वगैरे करण्याची वेळच आली नाही, कारण लग्नानंतर 2 दिवसातच सगळे मुंबईला गेले. त्यामुळे तिला काहीच माहीत नव्हतं. अगं, लग्नाच्या वेळी थोडं सामान आणलं होतं, त्यामुळे चहा पावडर साखर तरी घरात असेलच. आपण आप्पांना घरी फोन करून सांगूया की जेवणासोबत दूध आणि आपल्याला बदलायला कपडे पाठवून द्या, तो म्हणाला. हो चालेल. मी तुमची बॅग कुठे? तुम्ही येताना कपडे आणले नाहीत का? कारण तुम्ही आलात तेव्हा तुमच्यासोबत बॅग नव्हती कुठलीच, तिनं विचारलं. तिच्या या बोलण्यावर त्याला आठवलं, नेहाला भेटण्याच्या नादात तो बॅग वगैरे न घेताच आला होता. तिला भेटून परत जायचं असं त्याने ठरवलं होतं. त्यामुळे कपडे वगैरे लागतील असा विचारच त्याने केला नव्हता. मी काहीच कपडे आणले नाहीत, हेच घातले तेच. एखादा ड्रेस गाडीत असेल, फार तर एमर्जन्सीसाठी, तो म्हणाला. त्यावर ती जोरात हसू लागली. तू हसू नकोस हां. मी काय राहायचं ठरवून आलो नव्हतो. मी फक्त तुला. त्याने वाक्य अर्धवट सोडलं. मला काय? एवढं बोलून ती पुन्हा हसू लागली. नेहमी सगळं टापटीप असणारा माणूस बॅग न घेता येतो याचं तिला आश्चर्य वाटलं होतं आणि हसू येत होतं. काही नाही, तो तिच्यापासून दूर सरकला. बाप रे, रागावलात वाटतं एक माणूस आमच्यावर, ती त्यांच्याजवळ जात म्हणाली. मगाशी आनंदने व्यक्त केलेल्या तिच्या भावना तिने ऐकल्या होत्या, त्यामुळे आपण निदान त्यांना आवडायला लागलो, हे तिला समाधान वाटलं होतं. आपण असं करूया का? मी गंगा मावशीला सांगते आप्पांचे कपडे तुमच्यासाठी आणायला. असे ओल्या कपड्यात राहिला तर सर्दी होईल, आणि बाकीचंही सामान आणायला सांगते, ती म्हणाली. हो चालेल हां डॉक्टरबाई. अगं, डॉक्टर कोण आहे, मी का तू? मला पण कळतं, तो हसून म्हणाला. तुमचा मोबाईल द्या, मी घरी विसरले माझा फोन, नेहा म्हणते. छान, घ्या बाईसाहेब. त्याने फोन काढून तिच्याकडे दिला. पाऊस देखील आता कमी झाला होता. तिनं घरी फोन करून बदलायला कपडे, दूध आणि जेवण आणायला सांगितलं. पाऊस कमी झाल्यामुळे लाईट देखील आली, त्यामुळे दोघांचाही जीव भांड्यात पडला. थोड्या वेळात गंगा मावशी आणि दामू काका जेवण घरी घेऊन आले. गंगा मावशीने कपडे नेहाकडे दिले आणि दूध आत ठेवून दिलं. मग तिने आनंद आणि नेहाला कपडे बदलायला पाठवलं आणि घराचा सगळा केर काढला. साफसफाई केली, भांडी पुसली, त्यात दूध ओतून ठेवलं. आणलेलं जेवण भांड्यामध्ये काढून ठेवलं आणि तीही घरी जायला निघाली. नेहा तोपर्यंत कपडे बदलून आली. गंगा मावशीने आणि दामू काकांनी दोघांनीही निघून गेले. जाताना मावशीने दार घट्ट लावा हा असं सांगून हसत बाहेर पडली. ती गेल्यावर नेहाने दरवाजा लावून घेतला आणि ती मागे वळाली. तेवढ्यात कपडे बदलून आनंद बाहेर हॉलमध्ये आला. त्याने त्याच्यासाठी आणलेले आप्पांचे कपडे घातले होते. त्याच्याकडे बघून नेहा हसत सुटली, कारण आप्पांचा सदरा पायजमा त्याला सैल होत होता. आप्पा त्यांच्यापेक्षा उंच आणि धिप्पाड होते. त्या मानाने आनंद लहान होता, त्यामुळे त्यांचे कपडे त्याला खूपच सैल होत होते. नेहाला हसताना पाहून त्याला राग आला. काय हसतेस, तो रागाने विचारत होता. तुम्हाला माहिती आहे आमच्याकडच्या शेतात की तुमच्यासारखं आम्ही एकाला उभं करून ठेवतो आणि बुजगावणं म्हणतो त्याला, असं म्हणून ती पुन्हा हसू लागली. मी बुजगावणं काय? थांब बघतो तुला. तो तिला पकडायला तिच्या मागे धावू लागला, तशी तीही पळाली. पकडा पकडा ती त्याला चिडवत होती, त्यामुळे तो अजूनच जोरात तिच्या मागे धावू लागला. ती पळत पळत आत आली आणि दाराआड लपून राहिली. आनंद तिला शोधत होता, कुठे दिसते का. शेवटी ती लपली होती त्या दाराजवळ तो आला. त्याचं लक्ष नसताना तिने पटकन त्याला मोठ्याने लहान मुलासारखं करतात तसं भो केलं. तो चांगलाच दचकला. दुसऱ्या क्षणी त्याने तिला बाहेर ओढली आणि आपल्या हाताने विळाका घालून तिला जवळ ओढलं. तशी ती बावरली. आत्ता कुठे जाशील पळून, तो हसत म्हणाला. अहो सोडा ना, ती लाजून म्हणाली. सोडण्यासाठी धरलं नाही, इतके दिवस फार त्रास दिला ना मी तुला, मग आता तरी तुझ्याशी प्रेमाने वागतोय जरा, तो बोलत होता. असं काही नाही, मीही किती वेंदळी होते तेव्हा, म्हणूनच तुम्हाला आवडली नाही, नेहा म्हणते. हो का? मग आता काय बदल झालाय तुझ्यात, बघू तरी. तो एका हाताने तिचा चेहरा आपल्याकडे वळवत म्हणाला. ती लाजून चूर झाली. त्यानं मग तिला बाजूला केलं, तशी ती आत पळाली. गंगा मावशीने आणलेलं जेवण नेहाने गरम केलं. दोघेही मस्तपैकी जेवले, कारण लाईट पुन्हा जाईल याची भीती होती. जेवून झाल्यावर दोघेही बाहेरच्या झोपाळ्यावर जाऊन बसले. पाऊस कमी झाला तरी अजूनही हवेत गारवा होता. तिथे दोघेही गप्पा मारत बसले. रात्र हळूहळू वाढत होती.
पुन्हा एक हलकी पावसाची सर आली. वाऱ्याच्या झोतामुळे ते बसले होते. तिथे पाणी येऊ लागलं तसं मग दोघेही उठून आत आले. रात्र बरीच झाली होती तरी त्यांच्या गप्पा संपत नव्हत्या. मग आनंदने दोघांसाठी मस्त चहा करून आणला. त्याने तिला आपल्या कॉलेजच्या वेळच्या गमती-जमती सांगितल्या. तो खूप दिवसांनी असा मनमोकळेपणाने तिच्याशी बोलत होता. ती त्याच्याकडे बघत त्याचं बोलणं ऐकत होती. पहाटेपर्यंत त्यांच्या गप्पा चांगल्या रंगल्या. त्यानंतर दोघेही तिथे झोपी गेले. एक नव्या सुरुवातीची ती पहाट साक्ष देत उभी होती. दुसऱ्या दिवशी दोघांनाही जरा उशिरा जाग आली. नेहाने पाहिलं तर आनंद तिच्या बाजूलाच तिच्या हातावर हात ठेवून झोपला होता. तिनं अलगद आपला हात काढून घेतला आणि उठली. दोघांसाठी तिने मस्त चहा केला. चहा घेऊन ती बाहेर आली. आनंद तिथेच झोपला होता. कालचे ओले कपडे तिने खुर्चीवर वाळत टाकले होते. ते सुकलेत का ते पाहिलं तोपर्यंत आनंदलाही जाग आली. त्याने डोळे किलकिले करून पाहिलं तर नेहा वाळलेले कपडे हातात घेऊन उभी होती. गुड मॉर्निंग, ती छान हसून म्हणाली. आहा, किती मस्त वाटतंय तुझ्या तोंडून गुड मॉर्निंग ऐकताना. अंगावर गुलाब पाणी शिंपडल्यासारखं वाटतंय, तो म्हणाला. हो का, उठा आता, आपल्याला आवरून घरी जायचे आणि संध्याकाळी मुंबईला, नेहा म्हणते. म्हणजे आपण आज मुंबईला जातोय परत? त्याच्या बोलण्यात आनंद दिसत होता. तो तिथेच उठून बसला. मग काम नाहीत का? आणि तुम्ही हॉस्पिटलला काहीच कळवलं नाहीत वाटतं. आईचा फोन आला होता सकाळी, त्या विचारत होत्या. त्यांना फोन आला हॉस्पिटलमधून, नेहा म्हणाली. हा, ते तू मला सांगून आली नाहीस ना, त्या रागात आलो निघून तुला भेटायला, तो पटकनी बोलला. आणि मग सारवासारव करत म्हणाला, म्हणजे आप्पांना भेटायला आलो ना, त्यात राहिलं कळवायचं. हां, कळलं, उठा आता आवरा, ती हसून म्हणाली. मग दोघांनी पटापट आवरलं. वाळलेले कपडे घालून दोघेही अप्पांकडे आले. नेहाने घरी आल्यावर आपली बॅग भरली. खरं तर ती 4 दिवस राहणार होती, पण आनंद आल्यामुळे त्याच्यासोबत जावं असा तिने विचार केला. आनंदने अप्पांना सगळं पथ्य पाणी सांगितलं. त्यानुसार गंगा मावशीलाही सूचना दिल्या. दुपारचं जेवण झाल्यावर ती दोघं मुंबईला जायला निघाली. ज्या गाडीने नेहा आली तो ड्रायव्हर माघारी गेला होता. त्यामुळे आनंद सोबतच जायचं तिने ठरवलं. तिने अप्पांना गोळ्या औषध वगैरे घ्यायला बजावलं आणि गंगा मावशीलाही त्यांच्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायला सांगून ती बाहेर पडली. गाडीत बसेपर्यंत तिच्या सूचना संपत नव्हत्या. खरं तर तिचा पाय निघत नव्हता, पण आत्ता आप्पाचीही तब्येत बरी होती आणि सगळी जीवाभावाची माणसं त्यांच्याजवळ होती, म्हणून ती जायला निघाली. निघताना दोघांनीही अप्पांना वाकून नमस्कार केला आणि ते गाडीत बसले. मुंबईत देखील काम त्यांचे वाट बघत होते. दोघेही एकमेकांसाठी सरप्राईज प्लॅन करत होते, पण एकमेकांच्या प्लॅनबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हतं. दोघेही आनंदच्या बर्थडेच्या दिवशी आतुरतेने वाट बघत होते. मुंबईत परतल्यावर दोघांचीही कामं चालू झाली. आनंद हॉस्पिटल तर नेहा NGOमध्ये जाऊ लागली. कोल्हापूरवरून आल्यावर आनंदमध्ये बराच बदल झाला होता, हे वृषालीताईंच्या लक्षात आलं. कारण तो आता पुन्हा पहिल्यासारखा हसून खेळून राहत होता. सगळ्यामध्ये तो पुन्हा मिक्स होऊ लागला. त्याच्यासाठी खरंच ही खूप महत्त्वाची समाधानाची बाब होती. नेहा देखील आपल्या कामाला लागली. आनंदच्या वाढदिवसाला अजून 15 दिवस बाकी होते. तिनं तिच्यासाठी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स चालू केला होता. परब मॅडम तिला वेळोवेळी मार्गदर्शन करतच होत्या. त्यामुळे आधीची घाबरट, सतत गोंधळलेली नेहा आता बदलू लागली होती. तिच्यामध्ये काम करताना आत्मविश्वास दिसू लागला. घरकुलमध्ये तिनं परब मॅडमच्या साहाय्याने लायब्ररी सुरू करण्याचं ठरवलं. त्यासाठी तिने आनंदच्या मागे लागून वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मागवून घेतली. आजी आजोबांना वाचण्यासाठी आणि तिथे असलेल्या मुलांना पुढे शिक्षणासाठी सुद्धा उपयोगी होईल अशी सगळी पुस्तकं तिने ठेवण्यात आली. आनंदच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या हस्ते लायब्ररीचं उद्घाटन करायचं असं ठरवलं. त्यानुसार त्याला रीतसर आमंत्रण देखील पाठवलं गेलं. उद्घाटनाच्या तयारीसोबत त्यांच्या बर्थडेचं प्लॅनिंगही घरकुलमध्ये शिजत होतं. आनंदला मात्र याची काहीच कल्पना नव्हती.